Audio Jungle. Audio Jungle. तर मंडळी, एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत काकडीचं ज्यूस. तर ते कसं करतात ते आपण आता पाहू. त्यासाठी लागणारं साहित्य शेंदे मीठ, लिंबू, काकडी आणि लागलंच तर गार पाणी. चला तर मग आपण आता पाहूया. तर हे बघा, आणि त्यासाठी मी एक घेणार आहे एक हिरवी मिरची तिखटवाली. हे बघा, ही काकडी आहे ती आता मी सोलून घेतो. हे पहा, तशीच मी एक काकडी सोलून घेतलेली आहे. आपण भेटूया थोड्या वेळाने. बोलले तर फुकट. तर मंडळी बघा, मी अशी काकडी किसून घेतलेली आहे, चोचवून बारीक करून. ती कशी घेतली ती सुद्धा मी आता तुम्हाला दाखवतो. ही आपली काकडी आहे सालं काढलेली. ती आपल्याला उभी घ्यायची वेळीवर आणि ती अशी त्याच्यावरती प्रेस करायची, जेणेकरून ते बारीक बारीक त्याचे तुकडे पडणार काकडीचे. आणि मग अर्धे करायचे, आडवी करायची. त्याला चोचवणं असं म्हणतात. आपण काकडीचे विविध प्रकार करतो. कोशिंबीर, दह्यातली कोशिंबीर, सुकी कोशिंबीर, दाण्याचं कूट टाकून. काकडी आपण अशी मीठ मसाला लावून सुद्धा खातो. ट्रेनमध्ये, बसमध्ये वगैरे असे येतात विकायला मीठ मसाला लावून. तर तुम्ही काकडीचं ज्यूस कधी केलंय का? केलं नसेल तर करून पहा. मी करतोय त्या पद्धतीने. प्रत्येक गोष्टीचं काय किती प्रकार होतात. काय हो? करू तेवढे थोडेच आहेत प्रकार. शक्यतो काकडी हिरवीच घ्या. अशी घ्यायची गावठी काकडी. अशी गावठी काकडी घ्यायची. तुम्ही म्हणालात बाजारी काकडी, म्हणजे ती पांढरी काकडी असते ती बाजारी असते, तिला चव नसते. म्हणजे चवीला ही हिरवी काकडी छान लागते. एक मी ज्यूस टाकलेलं होतं जांबाचं. ती रेसिपी तुम्हाला आवडली असेलच, कारण आता कसं उन्हाळ्याचा सीझन चालू आहे ना. तुम्ही काकडी किसून सुद्धा घेऊ शकता ज्यूसला. फोडीने सुद्धा करू शकता. फोडी करून मिक्सरला लावू शकता. काकडी हे आपली वर्षभर पण असतो. आता हे कसे काश्या लावतात त्यांच्यामुळे ती ताने लावतात ना, बिया लावतात उन्हाळ्यामध्ये. आणि पावसाळी पण लावतात. त्या पावसाळी लावतात तर दोन प्रकारच्या पावसाळी लावतात. एक भादवी काकडी आणि एक भादवी काकडी, म्हणजे गावाकडे भादवी काकडी बोलतात, त्याला तऊस बोलतात. तवस. आणि ती श्रावण महिन्यात एक काकडी असते, ती श्रावणी काकडी बोलतात त्याला. अशी नाव आहेत त्यांची.
हां मीठ आणावं लागेल ना. लिंब कुठे ठेवलेत? असं देतात. एक मिरची आण ना तशी. हा गं मीठ नाही. लिंबू लिंब लिंबाला मीठ मिठाला लिंब आणि हे तिथलं बोलते. तिखट पाहिजे काय? हे बघा मी इथे मिरच्या घेतल्यात 2. तुम्हाला तिखट हवी असेल तर तिखट घ्या, साध्या घ्या आणि बारीक चिरल्यात. हे बघा अशी. मिरची का आम्ही टाकतो माहिती आहे? आणि जरासा तिखटपणा येण्यासाठी. एक वेगळ्या पद्धतीचं सरबत. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. ह्याच्यात घेते. आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकू. मीठ टाकूया आता आपण ह्याच्यामध्ये अंदाजे आपल्याला 1 चमचा. आणि सुरेलित लिंब घ्या. हे बघा अंदाजे मी शेंदे मीठ घेतलंय 1 चमचा. अजून मी थोडंसं घेणार आहे. हे बघा, कारण या मिठाचा अंदाज मला नाही आहे, तर मी वापरलंच नाही कधी हे मीठ. आणि आता हे आपल्याला कालवायचं आहे. त्याच्यात लिंबू टाकत नाही. लिंबू वरून टाकूया का कसं? मिक्स झालं पाहिजे ना रस. वरून टाकू. आता याच्यात टाक म्हणजे काढून मिक्स होईल. आता मी ह्याच्यात हे लिंबू घेतलंय बघा, त्यातलं अर्धाच लिंबू मी घेणार आहे. आणि हे बघा अर्धा लिंबू घेतलाय, ते आता मी पिळतो.
मीठ नको अजून. आता मी मॅशरनी, हे बघा मॅशर घेतला आहे आणि मॅशरनी ते मी प्रेस करणार आहे काकडी आणि त्याच्यापासून मी करणार आहे. आपण मिक्सरला लावतो, एक जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. मिक्सरने लावलं तर कसं ते स्वतः होतो. हा ते टाकायला हे कसं आता 2 कामं होतील. हां, आता ह्या जो हे राहील वरचे काकडीचं, तर त्याची आम्ही कोशिंबीर सुद्धा करू शकतो आपण. मॅशरने केले तर हे 2 कामं होतात, जेवणाबरोबर कोशिंबीर पण आणि हे पण. त्याच्यामध्ये नंतर कांदा मिक्स केला की झालं. कारण हे लगेच त्याचा रस येणार नाही आहे, हा जरा वेळाने त्याचा रस सुटेल. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पण आपण पहिल्यांदाच करतो ना हो. सरबत पहिल्यांदाच केलेलं आहे. हे बघा असं मी प्रेस करून घेतो आणि आपण भेटू थोड्या वेळ. तर मंडळी हे बघा रस निघाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गार पाणी थोडंसं टाकायला लागेल, कारण आता हे एवढंसं पाणी सरबत आमच्याला काय पुराचं नाही, म्हणून आम्ही आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी काकडी पण ॲड करणार आहे. जराशी तोंडाला लागायला हवी ना. ते गालं झालं कदाचित पडतंय, मी त्याच्यात टाकलं थोडंसं. हे बघा असं पाणी काढलं मी चाळणीने गाळून मी हे बघा असं पाणी काढलं. काकडीचे तुकडे टाकलेत तुम्ही ते? हा काय हो? मी टाकलेत ते तोंडाला लागायला. तोंडाला जरा असे लागायला पाहिजेत ना काकडी. थोडंसं पाणी टाकूया, साखर थोडी. हां, आणि साखर चवीला साखर टाकायची. याची हे काय त्याला बोलते ना, आंबोड लागू नये म्हणून. हां, थोडीशी साखर टाकतोय आम्ही, अंदाजे 1 चमचा. अंदाजे 1 चमचा घेतले बघा, बस. ढवळून घ्यायचं सरबत. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी हे पहा आपलं सरबत कसं झालंय. लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही करून पहा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.